हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्र पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडेच पक्षाची धुरा. राष्ट्रवादीबाबतचा निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल. त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत मुख्यमंत्र्यांचं भाष्य. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार, मात्र अजित पवारांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपकडे राहणार. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या श्रद्धांजली सभेत भाजप आमदार महेश लांडगे भावूक. दादा मला माफ करा म्हणत महेश लांडगेंनी वाहिली अजितदादांना श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनानं कोसळलेले शरद पवार पुन्हा मैदानात उभे. नीरा नदीतल्या प्रदूषणाची शरद पवारांनी केली पाहणी. बारामतीची सूत्र पुन्हा घेतली हाती. मालेगाव महापालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र. काँग्रेसचे 3 आणि भाजपच्या 2 नगरसेवकांनी स्थापन केला गट. काँग्रेस भाजप इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 8 वाजता बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची लोकभवनात तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे रात्रीच बारामतीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. तर रात्री उशिरा ते मुंबईत दाखल झाले. दरम्यान सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे. दरम्यान या नेमक्या घडामोडी कशा घडणार आहेत आपण ते पाहूया. तर शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचा गटनेता या बैठकीतून निवडला जाईल. त्यानंतर गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर शपथविधी पार पडेल. शनिवारी संध्याकाळी म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी राजभवनात होणार आहे. तर लोकभवनात शपथविधीसाठी तयारी देखील करण्यात आली आहे. दरम्यान अजित पवारांचं कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे,
काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. आणि आता सुनेत्र पवार यांची कारकीर्द नेमकी कशी राहिलेली आहे त्यावर आपण आता एक नजर टाकूयात. अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत, राज्यसभेच्या खासदार त्या आहेत, बारामती टेक्सटाईल कंपनीच्या त्या अध्यक्ष आहेत. तसंच महिला बचत गटाच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांनी आतापर्यंत मोठं काम केलंय. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचं मोठं योगदान आहे. विश्वस्त विद्या प्रतिष्ठान बारामतीच्या त्या विश्वस्त आहेत, तर एन्व्हायरमेंटल फोरमच्या त्या अध्यक्षा देखील आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, त्याचसोबत त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील होणार आहेत. दरम्यान त्यांच्या राज्यसभेच्या जागी पार्थ पवार यांची आता वर्णी लागणार आहे. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यावर पार्थ पवार यांची नियुक्ती केली जाणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, एकीकडे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची आज शपथ घेणार आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या जागी राज्यसभेवर आता पार्थ पवार यांची वर्णी लागणार आहे. पार्थ पवार यांचा लोकसभेमध्ये पराभव झाला होता, मात्र आता त्यांची थेट राज्यसभेच्या जागी वर्णी लागणार आहे. काय अपडेट? खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी, पवार कुटुंबियांची जबाबदारी आणि त्याचबरोबर राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे रिक्त झालेलं होतं आणि या पदासाठी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागावी, त्यांना हा सगळा अधिकार देण्यात यावा अशी मागणी एनसीपीच्या अनेक नेत्यांकडनं, आमदारांकडनं केली जात होती. खरं तर अजित पवार यांचं उत्तराधिकारी कोण ही चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली आहे आणि या चर्चेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पाहायला मिळत होती की सुनेत्रा पवार यापूर्वी सुद्धा बारामतीमध्ये राजकीय दृष्ट्या सक्रिय होत्या, निवडणूक लढवण्याचा त्यांना अनुभव आहे, राज्यसभेवरती त्या होत्या. परंतु ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत त्यानुसार जर आपण बघितलं तर आज संध्याकाळपर्यंत हे चित्र अतिशय स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राला नवीन उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची आपल्याला शपथ घेतल्याचं पाहायला मिळणार आहे, त्या शपथ घेणार आहे. त्यापूर्वी आपण जर बघितलं तर विधिमंडळामध्ये प्रमुख बैठक होणार आहे, ज्यामध्ये विद्यमान आमदार त्यांची गटनेते म्हणून नियुक्ती करतील आणि या नियुक्तीनंतर एकूणच राज्यपालांना हा सगळा निर्णय कळवला जाईल, शपथ घेण्यात येईल. अगदी आज सकाळी आपण जर बघितलं तर 3-3:15च्या दरम्यान स्वतः सुनेत्रा पवार, जय पवार आणि त्यांच्या सुनबाई अशा सगळे जे पवार कुटुंबीय आहेत ते या देवगिरी बंगल्यावरती आल्याचं पाहायला मिळतं. याच बंगल्यावरनं अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पक्षप्रमुख म्हणून सगळी कारकीर्द बघितलेली होती आणि आता याच बंगल्यातनं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या मिळणार आहेत, भेटणार आहेत. खरं तर ही सगळी घटनाक्रम जर बघितला यातनं एक गोष्ट स्पष्ट होते आहे की सुनेत्रा पवार यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. राजकीय पटलावरती एनसीपी पक्ष कशा पद्धतीनं ताकदीनं उतरू शकेल याकरता महत्वाचं असणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यसभेवरती आता पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील पद सुद्धा रिक्त झालेले आहे, तिथे देखील पक्षाचं संख्याबळ कायम ठेवणं ही मोठी जबाबदारी आहे. सुनेत्रा पवार या सुनील तटकरे आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाची बांधणी करण्यामध्ये प्रमुख भूमिका बजावणार आहेत आणि म्हणूनच ही आजची संपूर्ण दिवसातली जी काही घटनाक्रम असणार आहे हा अतिशय महत्वाचा असणार आहे. ठीक आहे सुस्मिता, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.